एक आली एक आली एक आली. दोन आहेत दोन, एक छोटी आहे. मस्त रे पिंजरे. हा बघा खेकडू भेटला. हे बघा हे असे आमच्या खाडीला आहेत ना, हे असे खेकडे मिळतात. तुरींच्या शेंगा बघा मस्त आता तयार होतील. कोवळ्या शेंगा आहेत हे बघा. पकडायला लागेल बघ. अच्छा म्हणजे हे इकडून साईडने जावं लागेल इकडून फिरून. आणि हे घरटं बघताय, चिमणीचं घरटं. असं सगळं आहे ना कोकणातलं शेतकऱ्याचं सगळं हे तारेवरची कसरत बोलतात ना, तो विषय आहे इकडे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी दुपारची वेळ आहे, दुपारचे वाजले 3ला 10 मिनटं आहेत आणि आम्ही चाललेलो आहे पिंजरे काढायला जे खाडीमध्ये टाकलेले आहेत. अक्षय आणि भाव्या गेला होता खेकड्यांसाठी पिंजरे टाकून आलेत. तर मी त्यावेळेस इथे नव्हतो, बाहेर गेलो होतो. तर मला बोलले की आता चल जाऊया त्या पिंजऱ्यामध्ये काय खेकडे वगैरे भेटलेत काय बघूया. तर आता जाऊया. किती टाईम झाला रे तरी? ओके 1-1.5 तास झाला आहे. बघूया आता त्यामध्ये काय खेकडे वगैरे लागलेत काय. कारण आमच्या इकडे कशी खाडी आहे आणि खाऱ्या पाण्याची खेकडी खायला एवढी भारी लागतात. ते आता बघूया किती भेटलेत. ती अडकलेत का त्यामध्ये बघूया. आणि आवीस का टाकले रे? कोंबड्याची आतडी. आता ह्यांना बघितलं असेल आम्ही पर्यामध्ये खेकडी वेगळी पकडायला जातो पावसाळ्यात. भाव्या एक्सपर्ट एकदम खेकडी पकडणार. त्यावेळेस त्यांनी डाय मारला, डाय खेकडीवरती. आणि दुपारी बघा कसलं ऊन पडतो, कडाक्याचं ऊन. चला. आणि इकडे राईट साईडला आहे ना मंदिर आहे आपलं गावचं, वाडीचं मंदिर आमच्या श्री मालकेश्वर वाघजाई. खालती तुम्हाला खाडी दिसते का इकडे? हे बघा ही त्या साईडला आपल्याला जायचं. म्हणजे विचार करा आम्ही किती हाईटला राहतो वरती. असा रोड आहे, खालती उतार आहे डायरेक्टली. दुपारची वेळ आहे पण काय विषय नाही. पोरं बोलतात जाऊया खालती आणि खेकडे पहिले बघूया. तर गावाला आलं की आम्हाला छंद असतो खेकडे पकडणं, माशाला जाणं, रात्री तुळशाला. बरोबर रात्री तुळशाला जाऊन आले मुलांना सांगता गेले. आणि आपल्या खाडीला कसे सगळे मिक्स मासे मिळतात आणि चांगले खायला खूप छान लागतात तिथं. सगळे मिक्स, सगळे खवले, अजून काय ते कोणतं रे वैरा गिरा सगळे मिक्स मिळतात. पाकटे पण असतात, पापलेटसारखे छोटे एवढे मासे असतात, काळुंद्रासारखे मस्त असतात. आणि आता आपण आलो होतो किंजलवाडीमध्ये. हे बघा किंजलवाडीतली घरं सगळी किंजलवाडीतली घरं आहे तिकडे. हा एकदम उतार लागला, हा शेवटचा उतार एकदम. तो डायरेक्ट आपल्याला बस स्टॉपवरती घेऊन जातो. हे बघा आपण आता मळ्यामध्ये आलो आहे आणि कुळीत बघा कसला बहरला, एकदम जबरदस्त कुळीत आला आहे. हा बघा इकडे पण आहे मस्त हिरवागार फूडपर्यंत. आता कसे माहीत आहे का, भात हे पीक घेऊन झाल्यानंतर आहे ना कुळीत आणि पावटा हा घेतात इकडे. आणि तुरी असतात बांधाने ठोकलेल्या. हे बघा जशा तुम्हाला समोर दिसत आहेत ह्या बांधाने ठोकलेल्या तुरी ह्या असतात. आणि आता कसं माहीत आहे पावटा वगैरे कसं एका साईडला कोणाचं असतं तूर आणि पावटा. जास्त वांद्रांचं अट्रॅक्शन असतो. तूर असे वरपून नेतात, पावटे शेंगा असे वरपून नेतात अशा हातातून. आणि आता कसं गावाला जास्त माणसं नाही ना, त्यामुळे विषय असा झाला आहे बिनधास्त फिरतात, घरापर्यंत येतात बिनधास्त. तुम्ही किती ते डबे वगैरे वाजवा किंवा काट्या घेऊन उभे राहा, नाही ऐकत आता ते. कारण माणसंच नाही राहिली ना इकडे, तर त्यांची भीती निघून गेली आता. असा हा मळा आहे. इकडून या साईडला सर्व भातशेती वगैरे होते. आता इकडून पण सर्व होती भातशेती, पण आता लोकांनी सोडलं त्यामुळे आता हे सर्व गवत वगैरे आलेलं आहे. तुरींच्या शेंगा बघा मस्त आता तयार होतील. कोवळ्या शेंगा आहेत हे बघा, भरपूर आलेत. हे असे बांधाने ठोकलेले आहेत. आता कसे वांदर ठेवत नाहीत त्यामुळे जास्त कोण ठोकत पण नाही. म्हणजे असे ठोकलेले असेल ना असे बांधाने लावायच्या. आता हा सगळा इकडून कुळीदच आहे. पावटा एवढा काय जास्त कोणी केला आहे नाही यावेळेस. आता हे इकडे खालती राखण्याला असतात. आता तिकडे मागे पण आहे राखण्याला.
तर त्यातच आपला एक भाऊ आला आपल्याला इकडून रस्ता दाखवायला. आता कसं माहिती आहे का, पावसाळा झाला, भात कापणी वगैरे झाली की नंतर इकडून हे कसे कुळीद वगैरे केलेलं असतो, तर त्यातून वाटा नसतात. तर आता भाऊ बोलतो मी दाखवतो तुम्हाला कुठून वाटा आहे, कारण आम्हाला ह्या एक पट्टीवर जायचं आहे. आता येताना त्या लोकांनी काय केलं माहिती आहे, पट्टीवर येताना तिथे जो पिंजरा टाकला आहे ना, तिथे सीन काय केला, ह्यांनी पार पडला होता, पाणी खाली गेलं होतं, तर ते खाडीच्या कडेने असे आले आणि पिंजरा टाकला आणि गेले. आता भरती आले, आता जाणार कसं. आता भाऊ आला इकडे आपल्याला वाट दाखवायला. जांभळे काठी बिटी घेऊन एकदम पद्धतशीरमध्ये. हे बघा इकडे ह्या साईडला आहे पट्टी आहे. ओ खारं पाणी. हे बघा पाय भिजवायला नको आहेत. हां तेच ना, चिखल ऐकून सगळं. पण तू एवढ्या लांब कशाला आलास टाकायला? हां सगळा कुलीतच आहे इकडे पण, इकडे पण कुलीतच आहे. हां साईडनी ना, त्या पोलाजवळ ना पुढे. अच्छा, म्हणजे हे इकडून साईडनी जावं लागेल, इकडून फिरून. सगळं कुलीत केलेलं आहे ना इथून, ते वाटा समजत नाही आता. होय, आणि त्यात हे साईडनी भांबरूड. हे बघा भांबरूड बघा कसले आले, एकदम कोवळे कोवळे पाळे आहेत. हे बघा शेंग, चवळीची शेंग. असं सगळं पेरलेलं असलं ना जमिनीत, खायला मिळतं. वाटा बघा कसल्या डेंजर वाटा आहेत. नारळीच नारळी कोणाचे ह्या किती आहेत बघा, नारळीच नारळी आहेत आणि लागले आहेत. ह्या कोणाच्या नारळी? हा हा मस्त आहे, बाग बगीचा भारी केला आहे. हा सगळं नारळीच नारळी. थँक्यू हा आम्हाला सोडल्याबद्दल. हो चालेल चालेल, हो चालेल, हो हो भारी. टायमात टाईम काढून काही सोडायला आला. आणि हे घरटं बघताय, चिमणीचं घरटं. हे पिल्लं काढते. हो बाय बाय. फळ मोठं आहे ना. नारळी छोटे आहेत पण फळं जबरदस्त आहेत, खतरनाक भारी वाटतं. नारळीच नारळी. हा मस्त गारवा आहे तेवढा. हा बेडा लागला इथं, काढ लवकर. किती लावलेत ते. इकडे केळी वगैरे आहेत. चला आलो एकदाच पट्टीवर. भारी पट्टी. इथं होड्या वगैरे येतात यायच्या अगोदर. हे बघा या लवी आहेत ना, ह्याच्यातून अडकायला होतं जाम. आता भारे वगैरे बांधायला कामाला येतात त्या. इकडपर्यंत ना, तुळशाला हे लोक येतात इकडपर्यंत पुढे मासे वगैरे पकडायला. आजला पट्टीचा नजारा. आणि आपली पट्टी ती तिकडे, ती बघा समोर दिसते ना, तिथे आमचे गणपती वगैरे विसर्जन होतात. आणि इकडून असं हे बघा, हे ते बांबू लावलेले आहेत ना, इथे असं जाळं वगैरे लावलं, ज्याला आपण कसं वाण लावतात तो वाण, तसं तिथे वाण लावलं ना, पाणी चढलं की ते वाण उचलायचं वरती, मग सगळे मासे अडकणार त्यामध्ये. वाणी लावतात ना, मला कासव भेटलं होतं थोडशाला. हां कासव वगैरे ह्या खाडीत मिळतात, बऱ्याच जणांना मिळाले. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे मिळतात इकडे. आणि इथे काही जास्त हाईट नाही आहे, इथे आम्ही पोहायला येतो. जेवढं पाणी एवढं वरती असतं, ह्या इथपर्यंत असतं ना रे. हां आता भरती लागले, इथपर्यंत असतं पाणी. त्यावेळेस आम्ही पोहतो इकडे, काय बुडत वगैरे नाही. इथे थोडासा खड्डा आहे, बाकी पाय लागतात सगळीकडे. कुठे टाकला आहेस? काढ. चला बघा इथे एक पिंजरा टाकला नाही. हां आले ते बिलत गेले. हे बघा इथे बांधून ठेवलं होतं अक्षयने. हे दोघं आलं होतं ना रे, भावे आणि अक्षय आला होता. ते बघा तिकडे पट्टी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही पट्टी आहे ना, इथून हे लोक साईडनी कडेने आले. हां एक आली. दोन आहेत, एक छोटी आहे.
मस्त रे पिंजरे. हा बघा खेकडू भेटला. हे बघा हे असे आमच्या खाडीला आहेत ना, हे असे खेकडे मिळतात, चिंबोऱ्या. हे बघा आणि तिकडे एक छोटा आहे, फिरव इकडे. हे छोटं मिळाले, लहान आहे एकदम. मस्त एक नंबर काम झालं. पण चला ह्याच्यामध्ये एक तर मिळाले. काय करतोय, लावून ठेवतोस की परत? नाही आता त्या पट्टीला घेऊन ठेवतो याला. चल लय लांब आहे. चला पहिलाच म्हणजे हा नवीन आणला नाही आता अक्षयने, आणि लावल्यानंतर शुक्रवारी लावल्यानंतर त्यामध्ये खेकडा भेटलाय. म्हणजे जसा खाली नाही गेला. ठीक आहे, एवढ्या लांब आलेला एखादा तरी खेकडा मिळाला. येत नाही परत. हा एक छोटा आहे आणि एक थोडा हाय मीडियम साईजमध्ये. याच्यापेक्षा मोठे मोठे खापरा मिळतात इकडे त्या खाडीला. अजून ठीक आहे. मग असे पिंजरे जर लाईनीत असे सोडून ठेवले ना इकडे, तर किती खेकडे मिळते. असे इकडे ह्या खाडीला व्यवसाय पण करतात का. ही डायरेक्ट नाही जयगडला गेली खाडी पुढे. जयगडला समुद्राला जाऊन मिळते ही आपली जयगडची खाडी आहे. तर ह्या खाडीला बरेच असे खेकडे पण पकडतात तिकडे. हा मला माहित होतं येणार रे इकडे, हे तासाला पण भेटली असते इकडे. चला आता आलेलं त्या वाटेने परत जाऊ. चला आपण आता आपल्या पट्टीवर आलेलं आहे. इथे आहे पट्टी आपली, आणि इथून ह्या साईडला इकडे तासामध्ये याला कोणी टाकलेले पिंजरे. बघूया आता एकामध्ये तर भेटले आपल्याला, असं नाही तर नाही पण भेटले, नाही म्हणायला नाही, भेटलेत. अरे इकडे आतमध्ये आहे काय, सो एकदम अडचणीत टाकला. हे बघा इथं आम्ही वाण लावायचो, वाणीला मस्त भेटतात मासे एकदम जंगलात. हे कोण आहे रे हा लावणारा इकडे? एवढ्या अडचणीत? हो भारी. चल सही सावकाशा, नाही तसं जाशील खाली. तसं तास एवढं काय खोल नाही आहे. नाही आमच्याकडे वाडीतले सगळी पोरं पेवणार आहेत, एक्सपर्ट पेवतात एकदम. नदी पार केला नाही अजून कोणी. कुठं रे गेला होता? काय बोलतो, परत आणला हो कसा? रिटर्न आला काय? ते आम्ही पण केली होती, कोंबडा आला म्हणून सकाळी. हाय अच्छा, एक छोटं लागलं एक. हे बघा ह्याच्यातून ना भोगड असतात, भोगड या बिलामधून. पावसाळ्यात ते काढायला मला मजा येते. एवढी छोटी साईज असते पण काढायला मस्त वाटतात. ते भेटतात, बरेच भेटतात. पण काय आहे हा, कसा आहे रे दाखव. असा राऊंडवाला आहे हा. ओके असा राऊंडवाला आहे. चला किती भेटली? एक आहे, बारकं आहे पिल्लू. सोडून दे त्याला. ह्याच्यात एक बारीकसा लागला पण तो आम्ही सोडून दिला. जाऊया, अजून 2 आहेत. किती 2 आहेत ना रे? अजून 2 आहेत अजून. त्याला सांगितलं तुझा दुसरा पाडव. हे वाटले बेकार आहे, वरबाटलो रक्त यायला लागलं. काटे बिटे आहेत. कुठं टाकतं कुठं तुम्हाला माहिती नाही. कसं जवळजवळ टाकायचं. ते खेकडं भेटलं ते पण एवढंच, त्याला पण सोडून दिली. हे सगळे कडी लागतात, हे बघा चिपकतात, सगळीकडे चिपकले, चावत राहतात नंतर. हे बघा इथं पट्टीवर एक टाकलेलं आहे, आणि आपण गेलो होतो त्या पट्टीवरती. ते पण तुम्हाला झूम करून दाखवतो मी. ही बघा इथे पट्टी दिसते ना, ह्या पट्टीवरती आपण गेलो होतो आणि तिथून एक पिंजरा काढला. त्यानंतर बघा एवढ्या लांब एक पिंजरा लावलेला आहे. हा काय साखळ्या बिकल्या त्याला? साखळ्या बिकल्या आहेत. नाही घेऊन गेली. इथे नाही रे लागत. हा कुठं? अच्छा, अजून एक कुठं लागला? या साईडला काढ त्याला. अजून परत टाकून ठेवला नाही. बघूया काय भेटतं. हे तासाला टाकलंच तर भेटल तरी रे, इथे लावण्यापेक्षा. काय नाही इथे नाही टाकायचं रे. तासात टाकून ठेव, तिथे लागतील तरी. इथे पट्टीवरती इथे गरवायला जरी आला ना, एक मासा नाही लागत. तिकडे पुढे थोडं गेलं ना तिकडे भेटतात. हा काय ना असेच पोंजे जातात, पोंजे. काहीच भेटत नाही. चला मस्त आपण आलो होतो इकडे. आपल्याला काय एकाच ह्याच्यामध्ये आपण जेवढं लांब लावला ना तिकडे तिकडे जांभळ्यांच्या इकडे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त खेकडा भेटलाय. बाकी हे इकडचे सगळे असे फुकट गेले.
3 4 टोटल लावले होते, त्यातल्या एकामध्ये भेटले 2 खेकडे, एक छोटा आणि एक थोडासा मोठी साईज आहे, मोठी म्हणजे थोडी मीडियम साईज आहे. तर ठीक आहे, 2 मिळालेत. आता अजून हे टाकून ठेवलं तर रात्री हे लोक येतील आणि बघतील त्यामध्ये काय खेकडे वगैरे भेटलेत काय. तर चला आपण आता जाऊया, मस्त खाडीवरती आलो होतो इकडे, आणि संध्याकाळचं इकडे आम्ही येतो ना, एक नंबर इथून व्ह्यू पडतो का जबरदस्त. इथे सनसेट जेव्हा होतो ना तेव्हा इथलं नजारा बघण्यासारखा असतो इकडचा, भारी. आणि गावाला आलो की आम्ही इकडे खाडीवरती वगैरे आमचं येणं जाणं होत असतं, आणि पावसाळ्यात आलो की जास्तच होतं इकडे, कारण आम्ही मासे पकडायला इकडे येत असतो खेकडे वगैरे पकडण्यासाठी. तर चला, हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. काय खेकडी जर मिळालेला नाही, तर एक छोटासा मिळाला, तो काढतोस काय रे? तो मिळाला आहे, तो काढलास की कुठे आहे? काढ. हा बघा खेकडा बाहेर येतोस काय, लय बारीक भेटला. हा बघा ए खेकडेवाले बाहेर आजा. हा बघा खेकडा, याच्यातले असे मोठे मोठे भेटतात हा इकडे. हे बघा मस्त, खायला खूप छान लागतं ते, कारण आपल्या खाडीतल्या खेकड्यांना जी चव आहे ना, एक नंबर. कालवणामध्ये 2 जरी बारीक एवढे खेकडे जरी टाकले ना, कालवण काय टेस्टी होतो, भारी खतरनाक एकदम. आणि आम्ही त्यासाठी इकडे आलो की धडपड करीत असतो इकडे काय नाही काहीतरी. आता हे लोक हे पिंजरा घेऊन आलेत. अक्षय इकडं मस्जिदला आणस ना, मस्जिदवरून हा खेकड्याचा पिंजरा आणला नाही, तर त्याच्यामध्ये म्हणजे नवीनमध्ये तर भेटला, म्हणजे जुने लावलेले इकडे खाडीवरती आमच्या इथे काय भेटत नाही, आम्ही असे इकडून पोंजे जातो. तर ठीक आहे, आतापुरते हे 2 मिळालेत. तर चला आम्ही आता जातो घरात, आणि जातो जरा बॅट बॉल खेळायला. संध्याकाळचा कसा वरती जरा डाव रंगतो तेलकटीमध्ये, तर आता जरा आणि चवळीच्या शेंगा खायला या. चला, हा व्हिडिओ इथेच थांबवतो मी. व्हिडिओ आजचा कसा वाटला? मस्त जरा मळा वगैरे फिरलेलं, पण तिकडे आम्हाला छोटी आहे ना थोडी, बारीक आहे, तिकडे मळा फिरलेलं, आम्हाला तिकडे कुळीत वगैरे बघायला मिळाला, तिकडे नारळीची बाग, हा भारी वाटलं एकदम. पण ते सर्व टिकून ठेवण्यासाठी कंटिन्युअसली तिकडे आहे ना फेरी मारावी लागते, कारण रानातले येऊन आहेत ना वाट लावून टाकतात तिकडे सगळी. असं सगळं आहे ना, कोकणातलं शेतकऱ्याचं सगळं हे तारेवरची कसरत बोलतात ना, तो विषय आहे इकडे. तर चला, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तो व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असंच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. टाटा करा रे, बाय बाय. आणि असेच आम्हाला मोठे मोठे खेकडे लागू देत. चला.